शहरातील सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसमोर अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या। या बैठकीत महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या कार्याचं त्यांनी अभिनंदन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाण्यासाठी कधीही निधीची कमतरता पडू दिली नसल्याचंही त्यांनी सांगितलं। सरनाईक यांनी घोडबंदर परिसरात 7,350 चौरस फुटांवर तिसरं भव्य नाट्यगृह उभारलं जात असल्याची गोड बातमी ठाणेकरांना दिली। या नाट्यगृहाचं भूमिपूजन लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। मेट्रो प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरपर्यंत लोकार्पण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान घोडबंदर रोडवरील वाढत्या वाहतूक कोंडीवरही सरनाईक यांनी चिंता व्यक्त केली। जोड रस्त्याचं एकत्रीकरण युद्धपातळीवर सुरू असून 15 जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। वाहतूक नियंत्रणासाठी आरटीओच्या 5 स्क्वॉड टीमची नियुक्ती करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। स्वच्छता उपक्रमांबाबत बोलताना सरनाईक यांनी गायमुख प्रकल्पातून 96% ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणारा राज्यातील पहिला प्रकल्प ठाण्यात उभारला जात असल्याचं सांगितलं। सोलार डस्टबिनची नवकल्पना देखील या प्रकल्पात समाविष्ट आहे। एमईआर क्षेत्रातील पहिला पिकलबॉल टर्फ ठाण्यात तयार करण्यात आला असून त्याचं उद्घाटनही सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले। विविध चालू प्रकल्पांना गती देऊन लवकरच त्याचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। घोडबंदर रोडवर तिसरं नाट्यगृह उभारत असल्यानं सांस्कृतिक पायाभूत सुविधांमध्ये ठाणे आणखीन सक्षम होईल अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे। समन्वय असतो, परंतु काही कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये काही कारण काय होतं की घोडबंदर रोडला 5 ठेकेदारांमध्ये विभागलं गेलेलं आहे। म्हणजे रस्त्याचं काम 5 ठेकेदारांना दिलेलं आहे। एक ठेकेदार दुसऱ्यावर ढकलतो, दुसरा तिसऱ्यावर ढकलतो, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये काही समन्वय नाही। अधिकाऱ्यांमध्ये समन्वय आहे, ठेकेदारांमध्ये नसलेल्या समन्वयामुळे या गोष्टी घडतात। तरी पण आमच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब आज चर्चा केली आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार त्यांनी एक टाइमलाईन ठरवली आणि 15 जानेवारी पर्यंत आम्ही सगळं काम कंप्लीट करतोय। ठाण्यातील सेवा रस्ता गायब झाला असं संजय नाही, बघा, कदाचित केळकर साहेबांना कल्पना नसेल, कारण शेवटी मी त्या भागाचा गेली 4 टर्म म्हणजे 2009 पासून आमदार आहे। महापालिकेच्या डीपी मध्ये कुठेही सेवा रस्ता म्हणून त्याची नोंद नाही। हा रस्ता फक्त 60 मीटर रस्ता आहे, परंतु तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर यांच्या काळामध्ये घोडबंदर रोड जेव्हा वाईट झाला त्यावेळेस असं लोकांना वाटत होतं की ठाणं एवढं मोठं कधी होईल किंवा 60 मीटरचा रस्ता या ठिकाणी लागेल असे वाटत नव्हते। त्यामुळे आपण तो रस्ता त्यावेळेस छोटा केला आणि दोन्ही बाजूला 9-9 मीटरचा रस्ता हा सोडला होता। त्यानंतर त्या सेवा रस्त्याचा उपयोग हे फक्त पार्किंगसाठी आणि काही ज्या टपऱ्या वगैरे ठेवण्यासाठी वापरत होते। त्यामुळे घोडबंदर रोडला प्रचंड ट्रॅफिक कोंडी होत होती। म्हणून लोकांच्या तोंडी असलेला सेवा रस्ता खरा सेवा रस्ता नाही, हा रस्ता पूर्ण 60 मीटर घोडबंदर रोड आहे तो, आणि हा पूर्ण फाउंटन पासून नरिमन पॉइंट पर्यंत गेलेला 60 मीटरचा रस्ता आहे। म्हणजे काय, तो फक्त ठाण्यातल्या घोडबंदर रोडचा नाहीये। त्यामुळे त्या 60 मीटरच्या रस्त्यावर आता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आम्ही तो रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला। ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत आज सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून या सर्वकष मोहिमेचं आयोजन करण्यात आले। या मोहिमेत ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली। तसंच स्थानक परिसरातील आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करून डीप क्लीन उपक्रम राबवण्यात आलाय। तसंच कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील परिसर स्वच्छ करण्यात आलाय। तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची साफसफाई करण्यात आली। यावेळी सर्व ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली। तसंच वर्तकनगर परिसरातील मुल्लाबाग या ठिकाणी ही सर्वकष स्वच्छता मोहीम उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्या आदेशान्वये राबवण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक संजय वाघोले, सुधीर कोकाटे, सुनील खांबे, सहाय्यक आयुक्त सुनील मोरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे, नौपाडा कोपरी प्रभाग समिती उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, स्वच्छता निरीक्षक सुनील जगताप, अजय जगताप, मुकेश नेसवणकर, अमित मोते, विशाल खांबे, बालाजी मोरे, संजय साळवी आदीही उपस्थित होते। तसंच मलनिस्सारण विभागातर्फे आर्यन जेटिंग गाडी, सीएनडी वेस्ट तर्फे डंपर आणि जेसीबी, जेट स्प्रेड गाडी, संबंधित रस्ते सफाई कंत्राटी सुपरवायझर, कंत्राटी सफाई कर्मचारी वर्ग आणि स्थानिक रहिवासी देखील उपस्थित होते।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अंतर्गत दिव्यांग व्यक्तींबाबत संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 1 दिवसीय कार्यशाळेचं आज बीजे हायस्कूल कोटनाका येथे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यातील सर्व विविध विभाग, शासकीय विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेचा प्रास्ताविक उज्ज्वला सकपाळे यांनी करत दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांविषयी जागरूकता वाढवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. राष्ट्रीय न्यास कायदा या विषयावर दीपिका शेरखाने, दिव्यांग विभाग प्रमुख यशवंतराव चव्हाण सेंटर यांनी मार्गदर्शन केलं. विनीत भागोजी, प्रकल्प व्यवस्थापक आणि त्यांच्या सहकारी खुशी गणोत्रा, नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल पीपल यांनी RPWD ऍक्ट 2016 आणि कलम 39 बाबत सविस्तर माहिती या विषयावर दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या, दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधा, प्रत्यक्ष अनुभवावरील चर्चासत्र यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. यावेळी तहसीलदार संदीप थोरात, विभाग प्रमुख कृषी विभाग मुनीर बाचोटीकर, सहाय्यक सल्लागार दिव्यांग सक्षमीकरण संगीता शिर्के, सल्लागार ज्येष्ठ नागरिक विभाग यशवंतराव चव्हाण सेंटर ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे, समग्र शिक्षा सर्वसमावेशक शिक्षण अनिल कुऱ्हाडे, सूत्रसंचलनाची जबाबदारी दीपक साळुंखे यांनी समर्थपणे पार पाडली. या कार्यशाळेचा उद्देश शासकीय अधिकारी आणि विभाग प्रमुखांना दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांविषयी संवेदनशील करणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं आणि सर्वसमावेशक समाज निर्मिती करण्यासाठी प्रशासनाची भूमिका अधिक दृढ करणं हा होता. ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व्यवस्थापनांचे विभाग प्रमुख, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्था कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर 2025 या विधेयकातील उपकरामुळे तंबाखूजन्य उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे. परिणामी त्याची विक्री कमी होईल. या उपकरातून निर्माण होणारा पैसा हा भारताच्या एकत्रित निधीत जमा होईल. संसदेच्या मंजुरीनंतर तो फक्त राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य योजनांसाठी वापरला जाणार आहे. या निधीतून नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि आधुनिक शस्त्र खरेदी केली जाणार आहेत. या विधेयकामुळे दहशतवाद आणि नक्षलवाद तसंच कर्करोगाचा बिमोड यामुळे होणार असल्याचं प्रतिपादन खासदार नरेश म्हस्के यांनी केलं आहे. हिवाळी अधिवेशनात संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर 2025 हे विधेयक सादर केलं. या विधेयकावर चर्चा करताना खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं विधेयकाचं स्वागत करत चर्चेत भाग घेतला.
सादर झालेल्या विधेयकाचा अर्थ निरोगी भारत, सुरक्षित भारत आणि विकसित भारत असल्याचं सांगत खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे विशेष आभार मानले. पूर्वी उत्पादनावर कर आकारला जात होता, ज्यामुळे कर चुकवेगिरी होत होती. आता या नवीन विधेयकामुळे गुटखा आणि पान मसाले यांसारख्या हानिकारक तंबाखूजन्य उत्पादनं तयार करणाऱ्या कारखान्यातील यंत्रसामुग्रीच्या क्षमतेनुसार उपकर आकारला जाणार आहे. हा केवळ महसुलाचा प्रश्न नाही तर मानवतेचाही आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तंबाखूचा ग्राहक आहे. दरवर्षी आपल्या देशात 1.35 दशलक्ष लोक तंबाखूमुळे मरत आहेत. भारतात दर तासाला 5 लोक तोंडाच्या कर्करोगाने मरतात. जेव्हा पान मसाला आणि गुटखा महाग होतील तेव्हा त्यांचा वापर कमी होईल. या करातून मिळणारा पैसा एम्स बांधण्यासाठी, वैद्यकीय महाविद्यालय उघडण्यासाठी आणि आपल्या आयुष्यमान भारत लाभार्थ्यांवर उपचार करण्यासाठी खर्च केला जाणार असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं.